गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। सदा सर्वदा योगपूजामणावा सुचेतारणी तेन माता परावा नको गुणवन्तानन्ता नायका जय समर्थ। श्री गणेशाच्या चरणी शाखेच्या चरणी सद्गुरु चरणी अनुभावी नमन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करूया। कालच रामनवमी झालेली आहे। आपण सगळ्यांनी रामाचा जन्म केलेला आहे आणि असा तो रामाचा जन्म आपण वर्षानुवर्ष देवळांमध्ये सगळीकडे करत असतो, पण त्या रामाचा जन्म आपल्या अंतःकरणात व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आज आपण श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र बघणार आहोत की त्या मंत्राच्या साहाय्याने आपल्या अंतःकरणात तो राम आहे, तर तो कसा काय होतो, तो त्याचा अनुभव। हॅलो, लाईट नाही गेली ना? हॅलो, हॅलो, तिकडून बंद झालंय का? हॅलो हॅलो, सारंग, ए सारंग, आवाज नाही येते काहीतरी तिकडे। हॅलो, तर आपण बघत होतो की असा श्रीरामाचा जन्म कुठे झाला पाहिजे, आपल्या अंतःकरणात तो आहेच, पण काय झालेलं, त्याचा विसर पडला आहे। त्याला पुन्हा काय करायचं, त्याला जे वियोग झाला आहे तो परत संयोग करायचा। तर आपण नेहमी असं बघतो की हे जे परमात्मा तत्व आहे त्याचा काय लागला पाहिजे, त्याचा छंद लागला पाहिजे। ए सारंग, बंद झालं तर गेला। हा, असं काय होतंय सारखं? तर म्हणून आता वास्तविक तो जो आत्माराम आहे तो आपल्याला दिसत नाही, मग त्याचा कसा छंद लावून घ्यायचा, आणि म्हणून हा सगुण राम आहे। आज आपण बघतो सगळ्या देशामध्ये या रामाचं काय आहे, अत्यंत ते सगळे भावपूर्ण सगळं वातावरण, जसं म्हणतो ना 22 जानेवारी पासून त्याचं खूपच सगळ्यांच्या अंतःकरणात ते असं प्रज्वलित झाल्यासारखं झालेलं आहे। आता पण त्या काल पण ठिकठिकाणी आता ही आहे निवडणूक, त्याच्यामुळे सगळेजण रामाच्या मंदिरात काय करत होते, आशीर्वाद घ्यायला सगळेजण। म्हणजे इतकं काय आहे आपल्या इथे या रामाचं जो सगुण राम आहे त्याचं पण इतकं सगळ्यांना भावपूर्ण त्याच्यावर श्रद्धा आहे।
मग असा तो जो राम खरा कसा आहे तो आपण काय करायचा, छंद लावून घ्यायचा. आणि म्हणून त्याच्यासाठी हे जे हा जो मंत्र आहे तो मंत्र सगळेच म्हणतात, वर्षानुवर्ष म्हणतो, पण त्याचा अर्थ माहीत नसतो आणि त्याच्यामुळे निश्चित त्याच्यातून कसं फळ मिळतं त्याचा अंदाज येत नाही. म्हणून ही जी काय नाम साधना आहे की असा रामाचा आपल्या अंतःकरणात अनुभव येण्यासाठी आहेच तो, पण तो अनुभव नाही तो घेण्यासाठी ही नाम साधना, श्रीराम जय राम जय जय राम, ह्याच्या मदतीने आपण त्याच्यापर्यंत पोचू शकतो. म्हणून असं म्हटलेलं की नामस्मरण आणि नामसाधना. आता आपल्याला नामस्मरण माहिती, गोंदवलेकर महाराज सांगतात सारखं काय रामनाम घ्या. मग आता ते नामस्मरण झालं म्हणजे काय, खाता पिता उठता बसता हिंडता फिरता धंदा करता सगळ्या वेळेस काय करावं, ज्यावेळी जेवढं शक्य आहे तेव्हा ते रामनाम घ्यावं, त्याला नामस्मरण म्हणतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की राम म्हणे ग्रासोग्रासी तोची जीविना उपवासी, राम म्हणे करिता धंदा काय सुख समाधी सोहळा. म्हणजे सगळं करताना काय त्या रामाचं स्मरण करत गेलं की जे आपण खाताना सुद्धा रामाच्या स्मरणात केलं तर काय होतं, तर तो उपवासच म्हणला जातो. म्हणजे थोडक्यात सांगायचं असं हे नामस्मरण. आणि त्याची काय खूप त्याचा फायदा होतो आपल्याला की जे आपलं सतत मन पांगलेलं असतं त्या पांगलेल्या मनाला हळूहळू वळण लागतं की सगळं करतो पण त्याच्या स्मरणात. म्हणून सकाळी उठल्यापासून सगळं करत नाही, करायचं हेच सगळं आपलं रोजचं, पण काय म्हणायचं, रामा तू करून देतो, रामा तुझ्यामुळे होतंय, रामा तुला काय आता तुला जेवू घालते, रामा तुला चहा पाजते, प्यायचं आपण खायचं आपण, पण म्हणायचं काय रामा. म्हणजे काय होतं की नको त्या विचारामध्ये भरकटत असतं की ते मन, ते काय होतं त्याला असं एक रामाच्या चिंतनाचं वळण लागतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, ज्या वेळेस आता मी म्हटलं नामसाधना म्हणजे बैठकीचं नाम काय, हे खाता पिता हे नामस्मरण म्हणतो आणि मग शांत बसून थोड्या वेळ काय करावं, जप करावा. तर त्यावेळेस काय होतं की सगळे म्हणतात खूप विचार येतात, नको तिथे मन भरकटत असतं. तर त्याच्यासाठी काय होतं, हो जर अशा प्रकारे मनाला सवय लागली ना की सतत त्याच्या चिंतनात, तर कुठे गेला हा ए सारंग. हा, तर काय होतं त्यामुळे जेव्हा आपण नाम घ्यायला बसतो, नाम साधना करायला शांत चित्ताने सगळं करून रामाच्या चिंतनात, तेव्हा झटकन मन एकाग्र होतं. हा काय आहे, नामस्मरणाचा फायदा होतो. आणि त्यावेळेस नाम साधनेच्या वेळेस त्या नामामध्ये हळूहळू मग ते त्यावेळेस मग काय करायचं, त्या रामाची मूर्ती डोळ्यासमोर ठेवायची, कानाने काय करायचं, हां हॅलो, आवाज आवाज नाही येते. हां हॅलो 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 हॅलो, तिकडे येतोय ना, इथून नाही बोलता नाही. हां हॅलो, नाही येते त्यांना.
हा, आला आता, आला ना आवाज? हा. तर काय होतं की त्यावेळेस अशा पद्धतीने आपण नामस्मरणाचा नामसाधनेमध्ये खूप उपयोग होतो. हं? कारण काय आहे, आपलं हे मन आपण म्हणतो ना की सतत मन कसं आहे, अत्यंत अस्थिर आहे, अत्यंत चंचल आहे. जसं माकडासारखं कल्पना करता की माकड कसं असतं, एके ठिकाणी ते कधीही 2 मिनिटं पण शांतीने बसू शकत नाही. सतत त्याला काय आहे, उड्या मारायला लागतात. म्हणून मग तो औरंगबारी काय करतो की त्या माकडाला जर बांधून ठेवलं ना, तर काय होतं, एकदा असं झालं, त्याला बांधून ठेवलं, थोड्या वेळाने बेशुद्ध झालं, कारण त्याचा स्वभावाच्या विरुद्ध होता. आणि म्हणून त्याला 10 फूट 20 फूट दोरी अशी बांधून त्याला फिरू द्यायचं. तेवढ्या ह्याच्यामध्ये तो उड्या मारतो, फिरतो, करतो, पण ती मर्यादा आहे त्याला, त्याच्या लांब तो जाऊ शकत नाही. म्हणून काय, असा या माकडाचा स्वभाव आहे की त्याच्या मनावर नियंत्रण नाही. म्हणून त्या माकडाची आणि मनाची कशी तुलना केली जाते. तसं एकदा अशी गंमत की एक ऋषी मुनी सगळ्या विद्यार्थ्यांना शिकवत होते आणि त्यावर ते माकडं इकडून तिकडे फिरायचे. एका माकडाला वाटलं आपण या ऋषींकडे जावं, आणि तो गेला आणि म्हणतो की ऋषी, मला तुम्ही मंत्र सांगा. ऋषी खूप हुशार होते. ते म्हणाले, बरं, काय हरकत नाही, सांगी. पण काय आहे, हे बघ, आता एक केळं तुला देतो, ते केळं तू 2 दिवसांनी मला तसंच परत आणून द्यायचं, मग मी तुला मंत्र देतो. तो म्हणाला, बघ. घेऊन गेला तो. 2-3 तास त्यांनी अजिबात त्या खेळाकडे बघितलं नाही. मन कसं असतं ना, त्याच्यासाठी एक चाललंय कडे, जगाय बघितलं नाही. नंतर हळू बघतोय, म्हणतो की बघूया, सोडूया, नुसतं थोडंसं सोडलं आणि ठेवलं तसं, थोड्या वेळाने अजून सोडलं, ठेवलं, आणि नंतर काय, खाऊन टाकलं. मग आता काय झालं, त्याला परत जायची वेळच नाही आली ऋषींकडे. असं आपलं पण मन असतं की, कारण ते मन कसं आहे, वायू तत्वाचं आहे. म्हणजे पंचमहाभूत आहेत ना, त्याच्यात वायू आहे ना, त्याचं मन झालंय, आणि दुसरं रजोगुणाचं. आता हे जे सगळे पंचमहाभूत आणि 3 गुण, हे मिळून सगळं आपलं अंतःकरण, आपला सगळा देह, सगळं त्याच्यातून झालेलं आहे. जसं आपण म्हणतो बुद्धी सत्वगुणाची आणि अग्नितत्वाची, तसं हे मन रजोगुणाचं आणि वायू तत्वाचं. म्हणून काय, वायू एक ठिकाणी कुठे स्थिर असतो, सारखा फिरत असतो, आणि म्हणून हे मन आणि रजोगुणाचं मग सारखं काय धडपड धडपड करण्याची वृत्ती असते रजोगुणामध्ये. आणि म्हणून हे मन कसं आहे, अत्यंत असं चंचल आहे. आणि मग म्हणून त्याला काय करायचं, जसं त्या माकडाला 20 फूट दोरीमध्ये बांधून ठेवतो ना, तसं या मनाला आपण काय करायचंय, अशा प्रकारे बांधून ठेवायचं. तर ते कसं, ते आता आपण या मंत्रातून बघणार आहोत. काय की, श्रीराम जय राम जय जय राम असा हा 13 अक्षराचा सिद्ध मंत्र आहे. कोणीही म्हणावा, काय त्याचं फळ हे भेटतच. आणि असं म्हटलेलं आहे ना की 13 कोटी झाल्या प्रत्यक्ष रामाचं दर्शन सुद्धा होतं. इतकं मंत्रामध्ये काय आहे, शक्ती आहे. तर आता हा श्रीराम, हा पहिला राम आहे ना, तो कुठला आहे, दशरथी राम आहे. दशरथाचा पुत्र दाशरथी राम, काल आपण त्याचा जन्म केला. त्यानंतर दुसरा श्रीराम जयराम, तो कसा आहे, ईश्वरूप राम आहे. आणि तिसरा आहे जय जय राम, तो ब्रह्मरूप राम आहे. मग आता या दाशरथी रामाकडून आपल्याला कुठे जायचंय, ब्रह्मरूप रामापर्यंत पोचायचंय. म्हणून आता आता हा ब्रह्मरूप राम आहे, म्हणजेच काय आहे, तो आत्माराम आहे. आता त्यांनीच काय केलंय, त्या ब्रह्मरूप रामानेच त्यांनी तो ईश्वर झाला. या सृष्टीचं सगळं संचालन करण्यासाठी उत्पत्ती स्थिती लय सगळा हा ईश्वरूप राम करतो. आणि तो अवतार घेतो कशासाठी, तर लोकांना नीती धर्म हे सगळं दाखवण्यासाठी, त्याच्या रक्षणासाठी, धर्माच्या.
मग अशा या श्रीराम म्हणून ते म्हटलेले की काय म्हटले, तुझं बिन रामा मज कंठ बेना, असं समर्थ म्हणतात. मग हे कोणाला म्हणतात, तर त्या दाशरथी रामाला, म्हणजे त्या रामाचं आता इतकं वेळ लागलंय की आता त्या रामाचं मला काय आहे तर दर्शन व्हावं. आणि म्हणून काय म्हटलेलं आहे, तुझं बिन रामा मज कंठ बेना. आणि असा तो काय म्हटलेलं आहे की असा जो ब्रह्मरूप राम जो आहे त्याच्यासाठी तर काय आहे, त्याचा वियोग नाहीच आहे, पण वियोग झाल्यासारखं वाटतंय. आणि म्हणून आपल्याला त्याचा संयोग करायचा आहे. आणि त्याच्यासाठी ह्या नाम साधनेतून एक एक राम बघत बघत आपण जाणार आहोत. आता पहिला हा श्रीराम आहे, त्याचं चरित्र आहे आपल्याकडे उपलब्ध. मग आता जसं माकड्याला बांधतो तसं मनाला काय करायचंय, मनाला ज्या वेळेस आता मंत्र म्हणायला बसलो, श्रीराम जय राम जय जय राम सुरुवात केली, थोडा 2-4 क्षण चांगले जातात त्याच्यामध्ये. आणि मग काय होतं, कुठला तरी विचार येतो. मग असा जेव्हा विचार येतो त्यावेळेस काय करायचंय, झटकन काय करायचंय की त्या मनाला रामाच्या चरित्रामध्ये काय करायचंय, गुंतवायचं. म्हणजेच काय, त्याला बांधून म्हणजे दुसऱ्या विचारात नाही जाणार, म्हणजे त्याला फिरण्याची मोकळीक आहे मनाला, पण कशामध्ये, रामाच्या चरित्रामध्ये. मग कुठून सुरुवात करायची, अगदी श्रावण बाळाचा शाप तिथून सुरुवात करायची. काय की हो असा काय झाला, श्रवण बाळाचा शाप दशरथ राजाला तो झाला, त्याच्या आईवडिलांनी त्याचा श्रवण ते आपल्याला माहिती. मग त्या शापात त्यांनी काय म्हटलं की तुला पण असाच काय आहे, तुझ्या पण पुत्राचा वियोग, त्याचं नाम घेत घेत तुला वियोग होईल, जसा आम्हाला झाला तसा. आता शाप आला, पण दशरथ राजा आनंदित झाला, कारण म्हणजे पुत्र होणार. ही काय झाली की त्याला भविष्यवाणी झाली. आणि त्यानंतर त्यांनी काय केले, पुत्र कामेष्टी यज्ञ केला. श्रीराम जयराम चालू आहे आपला मंत्र बरं का, पण असं जेव्हा वाटतंय की आता कुठेतरी दुसरा विषय की लगेच काय या चरित्रामध्ये मनाला द्यायचं की पुढे काय झालं की आता यज्ञ केला. यज्ञ केल्यावर काय झालं, त्याच्यातून ते पायस आलं, ते राण्यांना दिलं. 4 पुत्रांचा जन्म झाला. त्यांचं बाळपण रामाने काय हट्ट केला आहे, काय चंद्र हवा, मग त्याला प्रतिबिंब दाखवलं. पुढे गुरुकुलात गेले, शिक्षण करून आले, तेव्हा रामाने काय केलं, विश्वामित्र आले. विश्वामित्र रामाची मागणी करतात यज्ञासाठी. दशरथ राजा नाही म्हणतोय, पण वसिष्ठ म्हणतात नाही दे, मग पाठवतायत. मग रामाने काय केलेलं आहे, तिथे खूप राक्षसांचा वध केला आहे आणि अहिल्याचा उद्धार केला. मग सीतेशी पुढे काय झाले, जानकीशी विवाह झाला. आणि आता राज्याभिषेक होणार, त्यावेळेस राम बसले आहेत कुठे, त्या दर्भाच्या शय्येवर त्यांना त्या दिवशी झोपायला सांगितले. कारण असं आहे की जेवढी अधिकार येतो ना, सत्ता तेवढी जबाबदारी असते, तेवढं काय असतं त्यागमय जीवन पाहिजे. आज आपण बघतो सत्ता आली की सगळे काय आहे अगदी धुंद होतात, तसं नव्हतं. म्हणजे हे सगळं रामचरित्रातून शिकायचं पण आहे. असा काय, असा विचार करत जायचंय, परत काय आहे श्रीराम जयराम मंत्र म्हणत जायचंय. पुन्हा विचार आला की परत काय आहे चरित्रामध्ये जायचं की काही काहीने हट्ट केला आहे आणि त्यामुळे उद्या आता काय होणार, राज्याभिषेक होणार, त्याच्याऐवजी वनातलं राज्य मिळाले. म्हणजे कसं जीवन असतं की काही कल्पना नसते माणसाला उद्या काय होणार आहे, आणि किती अहंकाराने मनुष्य राहत असतो. हा विचार आपल्याला या रामचरित्रातून करता येतो. असा विचार करत करत पुढे काय, पुढे वनात गेलेले, वनात पुष्कळ राक्षसांना मारलंय, खूप ऋषींच्या भेटी घेतल्या आहे, अहिल्याचा उद्धार केलाय.
रावणाला मारलंय, जानकीचं अपहरण, असं करत करत काय आहे, परत आलेत अयोध्येत. अयोध्येत परत आल्यावर राज्य करताना नंतर पण चार, जे राज्याचे चार भाग केले, वाटणी केली, आणि शरीरमध्ये काय आहे, तिरोधान. शरीरमध्ये आपला देह समाप्त केला. असं काय करायचं, असं जग करायला बसलं की थोडं थोडं असं चरित्र आठवायचं. आणि एका बाजूला जग, की हळूहळू काय होतात, विचार यायचे कमी होऊन जातात, बंद होतात. कारण मन आता फक्त कुठे जाते, त्या चरित्रामध्ये, बाकी कुठेही मन जात नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, हळूहळू ही नामसाधना व्यवस्थित व्हायला लागते. मग आता पुढे आपण बघणार आहोत की जयराम, श्रीराम. श्रीराम म्हणताना अशा पद्धतीने काय आहे, मनाला असं वळण लावायचंय. मग पुढे काय आहे, जयराम म्हणायचंय. जयराम म्हणताना लक्षात, आता जयराम कोण आहे, ईश्वर रूप राम. आता तो ईश्वर रूप राम काय झाला, तो म्हणजे हा जो आत्माराम आहे, परमात्मा आहे, त्याचंच प्रतिबिंब बाहेर पडलं. आणि तो काय झाला, ईश्वर. पण तो कसा आहे, जरी ईश्वर हे सगळं, म्हणून त्याला सगुण निराकार म्हणतात. आहे तो निराकार, एवढं सगळं करून सुद्धा तो कसा आहे, अलिप्त आहे. दुसरं काय आहे, आता तो गुणात आला, सगुणात आला, म्हणून त्याला 6 गुण आहेत. म्हणून त्याला काय म्हणतात, षडगुणेश्वर आपण म्हणतो. 6 गुण आहेत, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे त्याचे 6 गुण आहेत. मग असा हा 6 गुणांनी संपन्न असा हा काय आहे, जयराम. मग काय करायचं, त्याच्या त्या गुणांशी आपली तुलना करायची. आता तो आहे कसा, तर काय म्हटलेले की यश, पहिला काय म्हटलेले, यश. आता यश आहे, यश प्रत्येक माणसाला आपापल्या जीवनामध्ये कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये कमी जास्त यश मिळत असतं. आणि त्या यशाने तो काय करतो, फुगून जातो अहंकाराने. एवढंच, आता काय, नोकरी खूप व्यवस्थित केली आणि काय झालं, घर बांधलं, कष्टाने घर बांधलं, त्याचा काय झालं, एवढं मी यश कमवलं, व्यवस्थित सगळं प्रपंच करून, मुलाबाळांनी करून एवढं घरदार केलं, हे यश मिळालं, त्याचा काय झाला, अहंकार. आता हे सामान्य म्हटलं, सामान्य माणसाचं खूप अनेक क्षेत्रामध्ये आपण बघतो किती यश कमवतात सगळेजण, आणि त्याच्यामुळे काय होतं, अहंकार येतो. मग त्यावेळेस लगेच काय करायचंय, त्या जयरामाच्या, ईश्वराच्या यशाशी तुलना करायची, की त्यांनी एवढं सगळी सृष्टी निर्माण केली, एवढं यश आहे त्याचं, पण एवढा पण त्याचा काय आहे, त्याला काही खबरच नाही, त्याची पत्ताच नाही. आणि पुन्हा कसं केलं, एका संकल्पातून, नुसतं त्याला वाटलं की एकोहम बहुस्तेहम, आणि त्याबरोबर एवढं अफाट सगळं विश्व झालं. आता आपण किती संकल्प करतो, किती पूर्ण होतात, 2-4 होतात, किती सगळे होत नाही. पुन्हा आपल्याला जे यश मिळतं त्या यशामध्ये डाग आहे, म्हणजे अपयश पण असतं ना, सतत काही यश नसतं, किती वेळा अपयश येतं आणि कधीतरी यश असतं. तसं ईश्वराच्या तिथे एकही अपयश नाही, हा डाग नाही आहे. आणि संकल्प, एवढ्या संकल्पातून एवढं, म्हणजे केवढा यशस्वी आहे तो. आणि असा विचार केला की आपला अहंकार खाली येतो, खरंच काय आहे, मी किती एवढ्याच्या फुटकळ यशाचा अहंकार करतो, आणि कुठे त्या ईश्वराचं यश. म्हणून असं म्हटलेलं की अशी तुलना करायची ईश्वराच्या यशाबरोबर. म्हणून सांगितलेलं की यावर असा काय असतो, अहंकाराने मनुष्य घुसतो, इतकं आत्महत्या, मी असा शांत नसतो त्याच्यामुळे.
पण जेव्हा असा विचार करतो, त्याच्याशी तुलना करतो, त्याबरोबर काय आहे, त्याचं म्हटलं तैसा विचारणी अहंकार सांगितले. विचाराने काय होतो, हा अहंकार खाली बसतो, त्याबरोबर शांत वाटतं. आपल्याला लक्षात येत नाही, पण हा छोट्या छोट्या गोष्टीचा पण आपल्याला किती अहंकार असतो. कोणीतरी मला मान दिला, कोणीतरी माझं कौतुक केलं, तरी काय असतो, अगदी असा नाचत असतो. म्हणजे नाचतो ना तेव्हा अंतःकरण अस्वस्थ होत असतं. म्हणजे दुःखाने पण काय होतं, अंतःकरण अस्वस्थ होतं, पण सुखाने पण काय होतं, ते अस्वस्थच होत असतं. आणि म्हणून अशा प्रकारे आपण तुलना केली की आपला अहंकार खाली बसला, शांत मन होऊन जातं. मग पुढे म्हटलेले की यश म्हणजे श्री. आता श्री, श्री म्हणजे काय, संपत्ती. संपत्तीचा किती अहंकार असतो. माझं किती आहे, इतक्या वेळ तुमचं घर काय होतं, आधी एवढंच होतं, त्याच्यातून काय केलं, आता गावाचं घरात सगळे लांब लांब गेले, घरं मोठी मोठी बांधून. मग काय झालं, एवढं सगळं आम्ही काय आहे, संपत्ती, गाड्या, आता सगळ्यांकडे गाड्या, बंगले, सगळं सगळं नोकर चाकर सगळं. तेवढ्या ह्याच्याने काय होतं, आमची 2 मुलं, मुलं इतकी सेट आहे, ते एक इकडे एक इकडे, याचं असं त्याचं तसं. त्याच्याने काय होतं, नुसता असा अहंकाराने नाचतो. मग लक्षात घ्यायचं की अरे, मग किती सोनं परत असता, केवढी जमवले मी, बँक बॅलन्स केवढं हे. मग त्या ईश्वराशी तुलना केल्यावर कळतं की अरे, माझ्याकडे एवढं सोनं आहे, त्याच्यावर तर लक्ष्मीच आहे. किती संपत्ती, आणि माझी एवढ्याशा संपत्तीने काय करतोय, मी नुसता नाचतोय अहंकाराने. आणि म्हणून अशी तुलना केली की लक्षात येतं की अरे, की माझं तर संपत्ती किती अगदी अवश्य आहे, काय त्याचा अहंकार करायला. म्हणून हे जयराम हे काय आहे, असं ईश्वराचं हे लक्षात घेत जायचं त्याच्याबरोबरीने. मग म्हटलेले अवतार्य. आता अवतार्य की सगळ्यांना असं वाटत असतं. परवा आपण आम्ही याला गेले होते, नर्मदा परिक्रमेला मी गेले होते. उत्तर वाहिनी असते ना चैत्रामध्ये, खूप सगळे 56 लोक होते एका सद्गुरू ट्रॅव्हल करून. सगळे जण त्यांनी सांगितलं होतं बरं का, की 10,000 तुमचा जॉब झाला पाहिजे तर नर्मदा मैया तुमची परिक्रमा नीट सगळी होईल आणि स्वीकारेल. पण माणसांचा स्वभाव काय असतो, गप्पा. काही त्याने म्हटलं तर प्रपंचाचं बोलायचं नाही, तरी सुद्धा काय आहे की मी एवढं दिलं, मी एवढं केलं, मग सगळ्या बायकांचं चालू, आमच्या मुलांना मी एवढं केलं, तेवढं केलं, माझ्या ह्याच्या वाटणी करून टाकल्या, बरोबर सगळं लिहून ठेवलंय. आणि आता म्हणजे दिलेल्याचं मी उदाहरणे फक्त सांगते की दिलेल्याचं काय असतं, सारखी ती जाणीव असते की मी किती उदार आहे, मी किती करतो, मी किती आता पण केलं, कुठे कुठे डोनेशन दिले, कुठे कुठे मी हे केलं, ते पण सगळं लक्षात डोक्यामध्ये. आता दिलं दिलं की विसरून जायचं असतं. म्हणून काय असतं, गुप्तदान असतं. गुप्तदान श्रेष्ठ म्हटले की टाकायचं, टाकल्यावर तिथे रिसिप्ट नको, काही नको, काही नको, आपल्या मनातून पण ते सगळं काय आहे पूर्ण निघून केलं पाहिजे. पण तसं होत नाही. आणि म्हणून म्हणतो की, आणि ते आतमध्ये राहिलं तर तुम्ही किती उदार आहे, केवढं मी सगळ्यांचं केलं आतापर्यंत, केवढं मी हे सगळं केलं. आता तो भगवंत ईश्वर किती अवतार, अखंड काय आहे, पाणी देतो, सतत देतो पाणी. म्हणतो का की मी दरवर्षी पाऊस पडतो तेव्हा एवढं धान्य उगतंय. तुम्ही 100 दाणे लावले तर तो 1000 दाणे देतो. किती अवतारी आहे. नाहीतर आपण काय दिलं की आता एवढं दिलं, खूप झालं, आता बस झालं, थांबतो लगेच. तसं नाही, तो काय आहे, त्याच्या देण्याला पारच नाही, तेवढं उदारी आहे. आणि म्हणून अशी त्याच्याशी तुलना करायची. जेव्हा आपल्याला हा सतत अहंकार येतो, एवढंच दिलं तरी पण लगेच असं होतं की मी एवढं दिलं, एवढं दिलं, 2 साड्या त्यांना दिल्या, या अरे
पण ते कोणी दिलेलं आहे? त्या ईश्वरानेच मला दिलं, त्याच्यातून मी हे दिलं आणि ते माझ्या मनात ठेवतो. हे खरं औदार्य नाही. आणि म्हणून त्या ईश्वराचं औदार्य सारखं काय आहे आठवत राहायचं. पुढे म्हटले ज्ञानी. ज्ञानी कसा असतो तो? ईश्वर कसा ज्ञानी आहे? सर्वज्ञ ज्ञान, सगळं ज्ञान आहे. आणि माणसाला एखाद्या क्षेत्रात, आता केवढे क्षेत्र आहेत, आपण हल्ली तर केवढे वाढले. पूर्वी तरी सीमित होते, आता तर अनेक अंगाने केवढी क्षेत्र झाली. कुठल्याही याच्यामध्ये त्याच्यात प्रावीण्य मिळवतो. तरी असं आहे 100% कुठल्याही क्षेत्रात ज्ञान नसतं. व्यवसाय करत असेल, डॉक्टर असेल, काही असेल ना, तरी त्याला 60%च असतं. त्याच्यावर तो एवढा यशस्वी होत असतो आणि त्याला वाटतं वा काय ज्ञान आहे, काय मी एवढं याच्यावर एवढं सगळं जमवले. पण ते एकाच क्षेत्रात असतं ना, त्याचं सगळ्या ह्याच्यात नसतं. आता कॉम्प्युटरमध्ये असेल, मेडिकलमध्ये असेल, किंवा एखाद्या कुठला तरी जो व्यवसाय त्याच्यात अनेक व्यवसाय असतात, त्याच्यामधलं त्याला ज्ञान नसतं. म्हणजे काय आहे की एवढं सीमित ज्ञान आहे, तरी त्या ज्ञानावर काय असतो मनुष्य किती. आपण बघितलं ना, एक जे असे मोठे असतात ना, त्यांचे चेहरे अगदी काय फुटलेले असतात की काय आमचं ज्ञान काय आणि हे. त्याच्यामुळे काय होतं की तो पुढे जात नाही असं सांगतात. त्याच्यातून हे लक्षात येतं की त्या अहंकारामुळे काय तो त्याला सगळे पुढे जायचे दरवाजे बंद होतात कुठे? भगवंताकडे. कारण या जगातलं हे सगळं काय ज्ञान आहे आणि तेही सीमित एवढं एका क्षेत्रात. तेवढ्या ह्याच्यावर आमचे काका डॉक्टर होते, ते म्हणायचे की मी यशस्वी डॉक्टर झालो, पण किती 60% त्याच्यावर, 100% नव्हतं माझ्याकडे. म्हणजे मग काय झालं, कुठल्याही क्षेत्रामध्ये 100% ज्ञान नाहीच, आणि ते एकाच क्षेत्राचं आहे. आणि तो कसा आहे, त्याला आता सगळ्या क्षेत्रातलं ज्ञान आहे, सगळ्याच्या तर हृदयात आहे. त्याच्यामुळे ज्या 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 क्षेत्रात तो प्रवीण आहे ते त्याचं त्याला आहेच. मग असा सर्वज्ञ ईश्वर त्याच्या लक्षात घ्यायचं, त्याची आठवण करायची, त्याच्याशी तुलना केली की आपल्या ज्ञानात अहंकार काय होतो, लगेच खाली होतो. उदाहरण सांगते, कसं उदाहरण आपल्याला पडतं. काल रामनवमी होती, आमच्या तिकडे दाणूकर राम मंदिरामध्ये, तिकडे राम जन्माला मी गेले होते. कीर्तन करत होत्या बाई. कीर्तनाचं तर असं तसंच बोलत होत्या, पण कीर्तन झालं काय, आता संपायच्या संपलं नाही, आधीच काय माझा परिचय मी देते तुम्हाला, आता माझा परिचय मीच करून द्यायला पाहिजे, आणि असं करून या तुम्ही मला एवढी संधी आहे मी दिली या मंदिरात सेवा करायची, त्यांचे आभार मानते. मग मी आतापर्यंत खूप ठिकाणी काय केलेले आहे, अशा सेवा केलेल्या आहे. मी 14 वर्ष हे सगळं काय आहे कीर्तन शिकले आहे. त्यानंतर मी भागवताचा सप्ताह केला आहे, देवी भागवत करते, प्रवचन करते. माझा फोन नंबर लिहून घ्या. फोन नंबर सांगितला, परत चेक करा, परत सांगते. आता काय ते सेवा झाली होती, तर ती सेवा कशी पाहिजे, निष्काम त्यांनी सगळं त्याच्या तिथे समर्पित त्यांनी करून दिली. त्याच्यामध्ये मी हा सगळा काय आहे, म्हणजे हा काय असतं, हा अहंकार येतो. आता त्या असे तर केवढे मोठे मोठे वक्ते आहेत, केवढे मोठे मोठे आहेत सगळे संत, पण असं होतं की थोडस आलं ना की काय होतं, त्या ज्ञानाचा अहंकार येतो. तसंच PhD झालेले असे अनेक क्षेत्रात ज्यांना ज्याच्यामध्ये काय आहे, अगदी काय गोल्ड मेडल मिळालं, अमुक तेवढ्या ह्याच्यात त्याला काय होतो, अहंकार. म्हणजे हा काय स्वभाव वैमानवी. आणि म्हणून ते म्हटलेले की नेहमी ईश्वराच्या या याच्याशी आपण तुलना करावी की आपलं ज्ञानात अहंकार झटकन खाली येतो. मग पुढे म्हटलेले की तारुण्याचा अहंकार. आता रामाच्या चरित्रामध्ये आहे की जेव्हा तरुणात त्यांनी सगळी काय यात्रा केली आहे तरुणपणी, आणि गुरुकुलातून आले. आता तुम्ही रामायण ऐकलं ना सगळ्यांनी,
आणि मग त्यानंतर त्यांना काय झालं, ते सगळं बघितली परिस्थिती आणि त्यांना वैराग्य नाही. आणि तेव्हा ते म्हणतात की अरे, तारुण्याचा माणसं किती अहंकार करतात. आपण पण बघतो ना, तरुण लोकांना केवढा आपल्या अहंकार असतो, काही करू शकतो मी असं असतं. खरा तेव्हा वसिष्ठ म्हणतात की अरे, की जरी तारुण्याचा अहंकार नसावा, पण तारुण्यामध्ये जी सगळी कार्य करायची आहेत ना, ती करायची आहे. म्हणून त्याच्यात त्यांनी एक खूप योग वसिष्ठ तेव्हा सांगितलेलं आहे रामाला वसिष्ठांनी, की तेव्हा ते म्हणतात ना की तारुण्याचा अहंकार येऊन माणसं कशी त्यावेळेस वागतात. तेव्हा ते म्हणतात की अंतस्त्यागी बहिर्योगी लोके विहर राघव, की अशा प्रकारे तू काय आहे या लोकांमध्ये सगळं तू काय कर, विहार कर, पण अंतःकरणातून काय कर, कुठल्याही गोष्टीमध्ये लिप्त होऊन बाहेर सगळं कर. म्हणून असा हा रामाने प्रत्यक्ष म्हणजे त्याला असं हे लक्षात आलेलं आहे. तेव्हा वसिष्ठांनी अशा प्रकारे त्या तारुण्याच्या अहंकार न येता सगळं तारुण्यातच करता येतं. आता आपण तुम्ही बघितलं की हे जे सगळं श्रवण मनन हे जर तारुण्यात झालं ना, तर त्याचा जास्त प्रभाव असतो, ते लवकर तिथे उभून निघतं. जसं असं म्हणतात की देवाला ताजी फुलं आवडतात की नाही, का सुकलेली फुलं आवडतात. तसं त्या तारुण्य याच्यामध्ये बुद्धी शार्प असते, इंद्रिय सक्षम असतात, आणि त्याच्यामुळे तेव्हा झट 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 काय होतं, सगळं आकलन होत असतं. आणि म्हणून काय त्या तरुणपणी उलट ते सगळं काय आहे समर्पित करावं. आमच्याबरोबर 45 वर्षाचे पण मुलं होते आणि ते म्हणत होते की आमचे मित्र आम्हाला म्हणतात, अरे काय आहे, कुठे आता नर्मदा परिक्रमा करायला जातोय, जायचं साठी रिटायर झाल्यावर, असं सगळे बोलतात. पण तेव्हा काय होत नसतं. आणि म्हणून काय आहे की त्या तरुणातच सगळं होत असतं. म्हणून वसिष्ठ सांगतात की नाही, तू असं काय विरक्त होऊ नकोस, सगळं कर, पण मनाने विरक्ती ठेवायची आहे. पुढे म्हटलेलं आहे की राम अवतारामध्ये आपण बघितलंय की पुढचा काय आहे, विरक्तता. मग विरक्ती कशी आहे रामाची, त्याच्यातून ते पण त्यांनी दाखवलं की ज्या वेळेस लंकेचं काय आहे, लंकेचं राज्य मिळालेले, रावण नाही, पण रामाने स्वतः घेतलं नाही. विभीषणाला काय केलेलं, तिथे बसवले लंकेत, आणि परत जेव्हा अयोध्येत आले ना, ते पण बाहेर अयोध्येच्या बाहेर असताना त्यांनी निरोप पाठवला की मी येऊ का आतमध्ये, म्हणजे मी राज्य करावं का तुम्ही करताय ते करताय. जेव्हा असं म्हटलं नाहीये तेव्हा ते गेले, म्हणजे कुठल्याही प्रकारची काय आहे त्यांना आसक्ती नाहीये की आता माझं राज्य आहे, आता मी राज्य बसणार आहे. म्हणून ही म्हटली काय आहे, ही विरक्ती सांगितलेली आहे. आणि तसं ईश्वराचं पण म्हणजे यशस्वी काय औदार्य, त्यानंतर ज्ञान आणि वैराग्य आता आपण बघतोय. त्यात रामाचं हे वैराग्य बघितलं आणि ईश्वराचं वैराग्य. आता ईश्वर कसा आहे, हे सगळ्या सृष्टीत त्यांनी सगळी निर्मिती केली आहे, तो सगळं चालवतोय. पण तो काय आहे, बेखबर आहे. कुठल्या गोष्टीचं त्याच्यामध्ये गुंतलाय का, की मी एवढं सगळं केलंय, मी एवढं हे केलं, मी हे केलं, काहीच नाही. म्हणून ते 9वा अध्याय सांगितलेले ना की एवढं सगळं करून काय आहे की मी कशातच नाही. हेच काय म्हटलं, हे राजविद्या म्हटलेली, की खरी ही गुह्य हेच आहे की आपण काय करतो, आपण हे सगळं केलं म्हणजे जीवरूपाने माझा संकल्प असतो काय, की काय शिकायचं, हे करायचं, लग्न करून काय घर आपलं असं घर काय तसं करायचं. अशा पद्धती प्रत्येकाच्या कल्पनेने काय असतात, तसं तसं त्याचं प्रपंचाचं काय सगळं चित्र असतं आणि त्याप्रमाणे तो सगळं करत असतो. आणि ते केल्यावर मी हे केलं एवढं सगळं,
मग तेव्हा ईश्वराचं आठवण करायचं. आणि त्याने तर किती केलंय, मी तर एवढंच केलंय त्याच्यामध्ये. म्हणून त्याला म्हणतात जीवाने रचलेलं हे सगळं. आणि हे एवढं सगळं ईश्वराने केलं, तरी तो त्याच्यात काय आहे, कशाने अडकला नाही. आणि जीव मात्र काय करतो, अडकतो. म्हणून त्याच्या म्हटलेले की असं त्याचं वैराग्य कसं आहे. करायचं सगळं, व्हायचं सगळं, पण त्याच्यामध्ये मी म्हणून अडकायचं नाही. याला काय म्हणतात, वैराग्य. म्हणजे अनासक्ती. काय आसक्ती नसते, अनासक्ती, त्यालाच वैराग्य. म्हणजे त्याचं प्रेम नाहीये. त्या सगळ्याचं प्रेमाने त्याच्यामध्ये काय करतो, मनुष्य अडकून जातो. आणि म्हणून ते लक्षात आणून देतात तिथे की ह्या सगळ्या गुणांपासून की एवढं ईश्वराने केलं, पण तो कशातच अडकला नाहीये, माझं म्हणून. आणि त्यामुळे काय आहे, त्याला तो ससा निर्गुण निराकार जसा तो आहे त्याचं त्याला स्मरण राहते. आणि माणसाचं काय होतं की तो जीवभावात अडकतो. कारण हे सगळं मी केलं, मी केलं, मी म्हटलं की काय होतं, त्याच्यात अडकला, म्हणून बंधनात पडतो. आणि बंधनात पडल्यामुळे ते सगळं मी केलं की ती पाप पुण्य तयार होतात. आणि म्हणून तो पुन्हा पुन्हा काय आहे, सगळ्या या जन्म मरणाच्या चक्रात फिरत असतो. आणि ईश्वराला काहीच नाही. हे सगळं करून सुद्धा तो कसा आहे, तो नित्य मुक्त. असं जीवाला सुद्धा काय आहे, तो नित्य मुक्त होऊ शकतो. आणि म्हणून म्हटलेले की वैराग्य खूप आवश्यक आहे. आत्मारामामध्ये समर्थ सांगतात, पहिलंच प्रकरण त्याग प्रकरण सांगितलंय की वैराग्याच्या पायावरच ही सगळी परमार्थाची भिंत उभी राहत असते. तुम्ही म्हणाल की माझं हे सगळं, माझं हे मी केलं, हे सगळं अचानक गुंतायचं. आणि मग काय थोडं थोडं कुठेतरी काय भजन पूजन, कुठे श्रवण, कुठेतरी जप, 2 माळा केल्या आणि आम्ही देवाचं केलं, तर तशाने काही पुढे प्रगती होत नाही. प्रगती म्हणजे काय की माझ्या जवळ तो आत्माराम आहे ना, त्याला जाणायचं आहे, त्याचा वियोग झालाय, त्याला संयोग करायचा आहे. आणि ते सगळं याच्यात राहूनच करता येतं. म्हणून हरिपाठात म्हटलं ना माऊलीने की काय, असोनी संसारी जीवन देखील करी. की संसारात राहूनच काय करायचंय, तुझ्या दिवेला या सगळ्या काय आहे, हरीचं सारखं स्मरण ठेव. आणि अशा प्रकारे हरीच्या गुणांची तुलना आपल्याशी करत राहिलं की काय होतं, आपोआप ह्या सगळ्याची अनासक्ती निर्माण होते. आणि उलट काय, अनासक्ती निर्माण होते आणि प्रपंच उलट सुंदर होतो. जेवढं आसक्तीने तेवढा चांगला होत नाही प्रपंच. आसक्तीने काय होतं, सारखं दुःख, निराशा, उद्विग्नता, ईर्ष्या, द्वेष, हे सगळं चालू, अपेक्षा. आणि ते जर सगळं झालं, सगळं माझं, सगळं मी केलंय, पण मी काहीच नाही केलं, त्याने करून घेतलं, त्याच्या सत्तेने झालं, त्याच्या प्रेरणेने झालं, ह्या विचारात राहिलो ना आणि सगळं करतोय, तर काय होतं, शांत राहतो. त्यालाच म्हणजे वैराग्य. नाही तर आपल्याला काय वाटतं, वैराग्य म्हणजे कुठे वनात जायचं, वगैरे वस्त्र सगळं सोडायचं. नाही बाबा, आता कसं आपल्याला तर घर काय 4 वाजले की चहा लागतो, सकाळी नाश्ताच लागतो, तिथे वनात काय मिळणार, नको नको, आपल्याला असं वैराग्य नको. म्हणून माऊलींनी काय केली, ही सगळी वैराग्याची कल्पना काढली आहे. आणि माऊली म्हणतात 5व्या अध्यायात की मी आणि माझी आठवण, विसरले दयाचे अंतःकरण, तो नित्य संन्यासी जाणं. नवीन आपल्याला हे करून दिलेलं आहे वैराग्याचं स्वरूप. संन्यास म्हणजे काय, म्हणून म्हणते की आता इथे की हे वैराग्य खूप आवश्यक आहे. सगळं समजून घेणं की मी आणि माझं, हेच फक्त काय करायचं, आपल्या मनातून पूर्ण काढायचं. आणि ते जाण्यासाठी काय करायचंय, अशा रामाचं सारखं काय आहे, नामस्मरण करत राहायचं. आणि एका बाजूला त्या जयरामाच्या ह्या गुणांची तुलना करत राहायचं की आपोआप काय होतं, हे मी केलं नाही हे लक्षात येतं.
हे माझं काहीच नाहीये. कारण आपण बघितलं ना, तो नेपोलियन गेला, एवढं सगळं आयुष्य त्याने काय केलंय, या विश्वासाठी, म्हणजे सगळं मला हवंय, जिंकायचंय जिंकायचंय. आणि तरी तो जिंकू तर नाहीच शकला, पण आजारी झाला. आणि मग काय आहे, आता जायची वेळ तेव्हा त्याला लक्षात आलेले, तेव्हा तरी उपरती झाली. आणि तो म्हणतो, माझे हात काय करा, उघडे ठेवा, कळू दे सगळ्यांना की काय आहे, की मोकळ्या हाताने गेला, काहीच घेऊन जाऊ शकला नाही. मग हे माझं माझं म्हणून आपण किती चिकटतो. आणि त्याच्यामुळे काय होतं, मी माझंच काय करतो, नुकसान करून घेतो, की पुन्हा पुन्हा याच्यामध्ये नवऱ्याची लक्ष योजनेमध्ये फिरत राहतो. आणि ते मनातून काढायचंय ना, ते खरं तर सोडायचंच नाही. माझे नातेवाईक, माझी मुलं, माझी घर, माझी संपत्ती सगळं आहे, पण मनातून फक्त काय करायचंय, की माझं काही नाही. जसं आता म्हटलं, तुम्ही म्हणे कोणी म्हणतात, हो तुम्ही आता सगळं परमार्थ सांगता, मग करा. एकदा असं झालं, एक आमचे सद्गुरू होते, त्यांना म्हणे, तुम्हाला आता काय नको, हे घड्याळ आहे ना, हे आता मी घेऊन घेतो, तुम्हाला आता काय, तुम्हाला आता विरक्ती आहे. मला असं नाही, व्यवहारामध्ये ते माझं काय म्हणायचंय. म्हणजे ही पण युक्ती सांगते तुम्हाला, म्हणून असं नाही करायचं की हे माझं नाही, म्हणजे बरं तू घे असं नाही, ते माझंच आहे. पण परमार्थिक जेव्हा अंतःकरणातून ते काय आहे, माझं काहीच नाही, पण वापरायचं मीच. म्हणून गोंदवलेकर महाराजांचं उदाहरण खूप आहे. त्यांनी त्यांच्या भावाने काय केलं, त्यांची जमीन हडपली त्यांच्या भागात. त्यांनी आता काय, हे काय ना काय करायची जमीन वगैरे. गोंदवलेकर महाराजांनी कोर्टात गेले, केस मांडले भावाच्या विरुद्ध. म्हणजे अशी आपली काय चुकीच्या समजुती होतात ना. म्हणून अशी उदाहरणं बघितलं की लक्षात येतं की नक्की व्यवहारामध्ये काय सोडायचं आणि काय सोडायचं नाही. आणि कोर्टामध्ये त्यांचं केस चालू होती. आता पुन्हा पहा, केस सकाळची झाली, दुपारी विश्रांतीची वेळ होती, तेव्हा कोर्ट बंद होत. ते झाडाखाली बसले, भाकरी घेऊन खायला. त्यांचा भाऊ तिथून जातोय, उशात येतो, यांनी केस. ते म्हणतात, अरे इकडे बोलवतात, इकडे ये. अरे कोर्ट केस लढेल आपली, आपण दोघांनी बसून आता भाकरी खाण्यात काय अडचण आहे. तसा विचार करायचा काय, हे आपण शिकायचं की वैराग्य म्हणजे काय. अशा प्रकारे व्यवहारात सगळं तसं राहायचंय, पण मनातून काय करायचंय, अशी अनासक्ती ठेवायची. मग ऐश्वर्य शेवटचं, यशस्वी अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य. आता ऐश्वर्यामध्ये ही सगळी सृष्टी केली, पण कुठेच तो सापडतो का ईश्वर माझं आहे म्हणून, कुठेच नाही येतो. तसं मी म्हटलेले की हा सगळा प्रपंच उभा केलेला असतो, पण त्या प्रपंचामध्ये कुठेच सापडायचं नाही की हे मी केलं आणि हे माझं आहे. अशा प्रकारे कुटुंब खूप मोठं असावं, व्यवसाय खूप मोठा असावा, पण माझ्यामध्ये त्या कुटुंबात नसावं, माझ्यामध्ये तो व्यवसाय नसावा. अशा पद्धतीने काय म्हटलेले की अशी ही मनाची जी अवस्था आहे त्याला ऐश्वर्य म्हणतात. ऐश्वर्य संपन्न असं अंतःकरण झालं पाहिजे. आणि म्हणून त्या ईश्वराची काय करायची, अशी आठवण करायची. आणि दुसरं विचार आहे की हे जे ऐश्वर्य आहे ते प्रत्येकाला त्याच्या त्याच्या प्रारब्धाप्रमाणे मिळत असतं. आणि म्हणून जरी मला खूप मिळालं तरी काय मिळायचं, माझ्या प्रारब्धाप्रमाणे. नाही मिळालं तरी काय मिळायचं, प्रारब्धाप्रमाणे. अशा पद्धतीने काय आहे, त्या ऐश्वर्याच्या याच्यातून, समृद्धीतून मनाला कसं ठेवायचं, अलिप्त ठेवायचं. जसा तो ईश्वर सगळ्यात करून तो कसा अलिप्त आहे. म्हणून जे उदाहरण आपल्याला काय देतात, कमळाच्या फुलाचं देतात की तो पाण्यामध्ये असून अखंड पाण्यात आहे कमळाचं, पण कसं आहे, पाण्यापासून अलिप्त. तसं सगळ्या प्रपंचात राहते. सगळे संत किती संतांनी प्रपंच केलेले,
पण कसे आहे अलिप्ततेने. आणि म्हणून असं लक्षात येतं की असा तो ईश्वर, हं? हे त्याचे गुण बघितले. आणि तो कसा आहे, नियम आहे, म्हणजे तो नियामक आहे. म्हणजे त्याच्या नियमामध्ये मी राहतो, कारण त्यांनी ही सृष्टी केली. मग त्या सृष्टीचा सांभाळ करायला मला त्यांनी पाठवलेले. मग त्यांनी काय सांगितलेलं आहे, नीती नियम धर्माने करायचं, त्याप्रमाणे काय करायचे त्यांनी सांगितलंय, त्या त्या पद्धतीने इथे जीवन जगायचं. म्हणून प्रत्येक कर्म कसं करायचं त्यांनी सांगितलेलं आहे, त्याचं आहे. आणि म्हणून ते उत्तम करायचं, पण त्याच्यातून फळाची अपेक्षा ठेवायची नाही. त्याला फक्त निष्काम कर्म करायचं. पण माझा प्रपंच म्हटलं की तिथे फळ येतं. मी एवढं केलं मग मला एवढं मिळायला पाहिजे, मी एवढं केलं म्हणत मुलांनी एवढं मला द्यायला पाहिजे. हे काय झालं, हे सगळी त्याच्यामध्ये सगळी अपेक्षा आहे. पण सांगतायत काय की त्याची ईश्वर लक्षात ठेवायचं की त्यांनी मला या घरामध्ये या माणसामध्ये याच्यामध्ये ठेवलंय, त्याचं कार्य करावं. एवढं अपाट विश्व चालायला पाहिजे ना सगळं. आणि म्हणून प्रत्येकाला काय नियुक्त केलेलं आहे. आणि म्हणून कर्म करायचं ते कसं त्याच्यासाठी, म्हणजे काय होतं, मन शुद्ध राहतं. नाही तर अपेक्षेने मन हे सगळं कसं मलिन होतं. आणि जेवढं मलिन मन तेवढं काय आहे, जन्म जन्म फिरत असतो. आणि जेवढं शुद्ध मन होतं तेवढं त्या भगवंताच्या जवळ जातो. आणि म्हणून त्याची उपासना करायची. तो सगळं करणारा देणारा तो आहे, करणार. म्हणून त्याची उपासना करायची, रोज त्याची आठवण करायची, रोज त्याचं स्मरण करायचं. पण ते पण कसं निष्कामतेने, की तुम्हाला हे दे रे ते दे रे म्हणून हे करतो ते करतो. अपेक्षा संपतच नाही संसारामध्ये. काय एक अडचण गेली की दुसरी तिसरी वाढतच राहतात. आणि म्हणून कुठलीही अपेक्षा करता त्याची उपासना रोज ठरल्या वेळी, म्हटले ना की नामस्मरण ठरल्या वेळी दिवसभर करायचं. आणि एखादा एक वेळ ठरवून त्यावेळी शांतीने काय करायचंय, नाम साधना करायची. त्यांनी काय होतं, मग अशी वाटतं मन शांत व्हायला लागतं. आणि जेवढं मन शुद्ध आणि शांत होतं ना, तसं हा जो माझ्या जवळ आहे आत्माराम, तो कसा येतो, तो असा अनुभवाला यायला लागतो. इतकं मनात शांती, एक वेगळीच शांती अनुभवाला येते, एक वेगळीच प्रसन्नता वाटायला लागते. हेच खरं फळ आहे. खरं हे सगळे छोट्या छोट्या फळामध्ये माणसं अडकतात आणि त्याच्यामुळे हे मोठं फळ आहे ना ते गमावतात. म्हणून असं म्हटलेलं आहे की अशा प्रकारे चिंतन त्याचं ईश्वराचं करायचं. आणि पुढे म्हटले जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय राम. जय जय राम हा कसा आहे, ब्रह्मरूप राम आहे. मग तो कसा आहे, तर तो एकमेव आहे, तो सच्चित आनंद स्वरूप आहे, तो आहेच आहे. हे लक्षात घ्यायचं, तो कधी त्याचा नाश होत नाही. चित म्हणजे ज्ञान स्वरूप, हे सगळं ज्ञान आहे आपल्याला. पण आता हे आपण ऐकतो, हे कशामुळे कळतंय, बोलते कशामुळे, त्याच्यामुळे. म्हणून लक्ष कुठे द्यायचं, अरे तो आहे ना, म्हणून हे सगळं काय आहे श्रवण करू शकतोय. जर तो निघून गेला, एक श्रव इथे ठेवलंय, तो काहीतरी त्याला ऐकू शकणार आहे का. असा तो ज्ञान स्वरूप, असा तो काय आहे, ब्रह्मरूप राम आहे. आणि कसा आहे, आनंद स्वरूप. आनंद स्वरूप दुःखच नाहीये त्याच्याकडे. म्हणून या सगळ्यात का म्हणताय की हे सगळं तुम्ही नाम साधना करा करा सारखं का सांगतात, की त्याच्यामुळे काय होईल, वेदांताचा सिद्धांत सकल दुःख निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे फळ. जे काय तुम्ही देवाच्या नावाने कराल ना, त्या सगळ्याचं फळ काय नाही, सगळ्या दुःखाची निवृत्ती होते. असा तो सर्वज्ञ देव आहे की त्याच्या जर तुम्ही मनापासून त्याच्यासाठी म्हणून जे काय कराल त्याच्यातून काय होईल, दुःख निवृत्त होतील. आणि नुसतं दुःख जात नाही. आता दुःख आपल्याला सगळ्यांना माहिती, किती जीवनात दुःख भोगले, कोणाला तरी दुःख हवंय का.
आनंदच हवाय सगळ्यांना. आणि म्हणून असा तो कधीही न जाणारा आनंद त्याच्याकडे आहे. आणि तो आनंद आला की सगळ्या दुःखांची कायमसाठी निवृत्ती होते. म्हणून आता हे जे अवतार घेऊन आले ना, राम कृष्ण, खरं ते लोक ब्रह्मस्वरूपच आहे. आणि त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये विलाप नाहीये. आता त्यांनी दाखवलेलं आहे, रामाने विलाप दाखवले सीतेचा अपहरण, पण आतून नाही आहे त्याच्या विलाप. काय कृष्णाच्या तर नाहीच आहे, कधीच तरी दाखवत सतत प्रसन्न हसतमुख असतात. तर म्हणून लक्षात हे घ्यायचं की असा जो काय आहे हा ब्रह्मरूप राम आहे. आणि म्हणून त्या रामापर्यंत आपल्याला अशा या दशरथी रामाच्या नाम साधनेतून काय करायचंय, हळूहळू हळूहळू हळू मन तिथे तल्लीन करायचं. म्हणून म्हटलं की तेच रूप बघायचं, तेच ऐकायचं, तेच म्हणायचं. आणि असं करत करत काय होतं, दोन चार क्षण त्याच्यात विलीन व्हावं. मात्र किती माळ कधी कधी गळून पडते, पण कधी डुलकी लागते ना, असं त्याला विचारलं की डुलकी लागते, तसं नाही, चावत पाहिजे पण दुसरे विचार. आणि त्या रूपामध्ये कसं आहे, तल्लीन असं या काय आहे नाम साधनेतून आपल्याला त्या ब्रह्मरूप रामापर्यंत जाता येतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात, एक राम आहे खरा, तिकडे गुरु परंपरा. असा हा जो खरा राम आहे, कुठला ब्रह्मरूप राम, की तिथपर्यंत आपल्याला पोचता येतं. म्हणून हे सगुण राम आहे, ईश्वर रूप राम, हे सगळे जाणारे आहेत. कारण जेव्हा सृष्टीचा प्रलय होतो तेव्हा सगळे लिहून जातात, पण ब्रह्मरूप राम मात्र काय आहे तसा नसता. आणि म्हणून ह्या नाम मंत्रातून, ह्या नाम साधनेतून अशा त्या काय आहे त्या ब्रह्मरूप रामापर्यंत आपल्याला जाता येतं. असा हा प्रभावी मंत्र आहे. आणि म्हणून थोडासा आपण त्याच्यावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आज आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.